राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठी सक्तीची अंमलबजावणी 1 मे पासून करायची की चालकांना अतिरिक्त मुदत द्यायची यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे 59 वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाईल. त्यामुळे राज्यातील लाखो रिक्षा टॅक्सी चालकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. सोमवारी झालेल्या पूर्व बैठकीत विविध चालक संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत माजी खासदार संजय निरुपम, कामगार नेते शशांक राव आणि हाजी अराफत शेख यांची उपस्थिती होती. सर्व संघटनांनी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलता येणे आवश्यक आहे या भूमिकेला समर्थन दिले. मात्र मोठ्या प्रमाणावर अमराठी चालक असल्याने त्यांना भाषा शिकण्यासाठी काही कालावधी द्यावा अशी मागणीही करण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने योजना आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे राज्यात स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असले तरी रोजगारावर त्याचा परिणाम होणार का यावरही चर्चा सुरू आहे. काही तज्ञांच्या मते भाषेची सक्ती करताना समतोल साधणे गरजेचे आहे, जेणेकरून चालकांवर अन्याय होणार नाही. महाराष्ट्रात काम करायचं असेल तर मराठीचे सन्मान आवश्यक, पण तो सक्तीने नव्हे तर समजून आणि संधी देऊनच रुजला पाहिजे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.